परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत शिंगणापूर येथे अवैध दारूचे प्रमाण वाढत असल्याने अवैध दारू ही सहजरित्या धाब्यावर दुकानावर तरुणांना उपलब्ध होत असल्याने गावातील तरुण पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीने 24 ऑगस्ट रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला असून तरीही अद्यापही गावातील दारू उत्पादक शुल्क कार्यालयाच्या आशीर्वादाने खुलेआम चालू आहे असा आरोप सिंगापूर येथील महिला ग्रामस्थांनी केलाय। परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये 24 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यांची 100 ते 150 महिलांनी भेट घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करा असे निवेदन सादर करण्यात आले होते। अद्यापही या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याने सिंगणापूर येथील महिलांनी 2 ऑक्टोबर रोजी परभणी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी सोनाली खिल्लारे, प्रियंका रत्न पारखे, वैष्णवी खिल्लारे, सुमित्रा खिल्लारे महिला उपस्थित होत्या। सोनाली खिल्लारे, आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं, एसपी ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं की या गावातली दारू बंद व्हावं म्हणून शिंगणापूर गावातली, पण आणखी सुद्धा दारू बंद झाली नाहीये। रात्रभर दारूचे दुकानं चालूच राहिले तर आणि दारू पिणारे माणसं गावातल्या महिलांना त्रास दिले तर की दारू कशीच बंद होत नाही, तुम्ही काहीही केलं तरी बंद राहत नाही। मला फक्त एसपी साहेबांना हेच म्हणायचं आहे की आम्ही परभणी जिल्ह्यात, तुम्ही आमचे एसपी आहेत तर आमच्या गावातली दारू बंद, हे तर गाव छोटं आहे, खेडेगाव, पूर्ण जिल्ह्याची किंवा तालुक्याची आम्हाला काही गरज नाही, पण आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे। आणि हे मेघना दिदीला पण हे सांगायचं आहे की तुम्ही एक महिला आहेत तर महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे, महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे। एक आई आपली एखादी महिला लग्न करून घरी आल्याच्या नंतर तिचं फक्त स्वप्न आपल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करण्याचा असता, पण ते नवरा जर व्यसनी असला तर ती बाई करणार काय? तिचं स्वप्न असतं तिच्या मुलं झाल्याच्या नंतर, ते मुलं मोठाले झाल्याच्या नंतर आपलं स्वप्न पूर्ण होईल, पण ते मुलगा ज्या वेळेस लहानाचं मोठं आई ती कष्ट करून लहानाचं मोठं त्या मुलांना ज्या वेळेस करते त्यावेळेस तो पण मुलगा व्यसनी निघाल्याच्या नंतर त्या आईनं करायचं काय? ह्या दारूमुळे एवढं म्हणजे घरोघर परिस्थिती एवढी बिकट झाली आहे। या दारूला कुठंतरी थांबलं पाहिजे, खेडेपाडे तरी थांबले पाहिजेत। आमच्या गावाचं फक्त आम्हाला हे म्हणणं आहे की आमचं गाव व्यसनमुक्ती झालं पाहिजे। आज कोण आलता? गावाचं फक्त आम्हाला हे म्हणणं आहे की आमचं गाव व्यसनमुक्ती झालं पाहिजे। आज कोण आलता? पाहणी पोलीस अधिकारी आलते का? आज गंगाखेडचे पण आले होते आणि दैठण्याचे पण आले होते। त्यावेळेस म्हणजे बायका थोड्याशा कमी होत्या, त्यांची मीटिंग होती म्हणून ते लवकर गेले, त्यांना इथं थांबता आलं नाहीये। आणि मला म्हणजे हे पण सांगायचं की आम्हाला लाडक्या बहिणीचे जे पैसे देतात, लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही दिले तरी चालतील, सरकारने आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालतील, आम्हाला बहीण मानून आम्हाला लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये महिन्याप्रमाणे जे द्यायला, त्याच बहिणीचे मुलं आज रस्त्यावर आहेत, त्याच बहिणीचे आज आई वडील सासू सासरे रस्त्यावर आहेत, तर आम्हाला त्या 1,500चं काय करायचंय? आमच्या घरातले आमचेच नवरे, म्हणजे प्रत्येक महिलांचा नवरा महिन्यातून 10-10 हजाराची 20-20 हजाराची दारू जर पितय तर आम्हाला त्या 1,500 दारू जर पितय तर आम्हाला त्या 1,500चा काय उपयोग आहे?